तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोहोचला होता, पण लंकेमध्ये गेला नाही, कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यांचं असं आहे, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता. आता कैलास लहान आहे म्हणून मी आरू तुले बोलतो, दोन्ही मुलंच आहेत, ओमदादा काय किंवा कैलास काय. आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोहोचला होता, पण लंकेमध्ये गेला नाही, कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे. आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे, म्हणून तो परत आला. नाहीतर यांनी पण घेतले असते 50 खोके. पण कधी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो, पण निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. आज तसं पाहिलं तर मला जास्त काय बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही मतदारसंघ पण देऊन टाकला. मशाल कसली आहे ती? क्रांतीची मशाल नाही, ती घराघरात आग लावणारी, समाजाला पेटवणारी, समाजात द्वेष निर्माण करणारी मशाल तुम्ही ते 20 तारखेला विझवणार आहात ना. आणि म्हणून मी आलोय आपल्याकडे. इकडे हवा तेज आहे, मशाल काय राहत नाही, नाही तर मशाल नाही, दुसरंच आहे काय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यांचं असं आहे, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. आणि म्हणून त्यांना माहित आहे तानाजीरावासमोर आपली काय डाळ शिजत नाही. आणि मग पडायचं तर जाऊ दे, दुसऱ्याचा कोणता उमेदवार पडू दे. बरोबर आहे, असंच आहे ना.